नमस्कार. अजितदादांना जाऊन 1 महिना कंप्लीट झाला आणि 1 महिन्यानंतर DGCA अचानक जागृत झालं आणि त्यांनी अतिशय चमत्कारिक असा प्रथम अहवाल दिला की हा अपघात कसा झाला. मंडळी, अतिशय भयंकर आहे बरं का. त्यांचं म्हणणं आहे की तिथे फार मोठं एक उंच झाड होतं. ते कशाचं झाड होतं त्यांनी ते नमूद केलं नाही तिथे. ते पण करायला पाहिजे होतं की फार उंच झाड होतं आणि त्या झाडावर आदळून म्हणे ते विमान कोसळलं. वा मंडळी, कठीण घटना आहे. आपल्या महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रातच सोडावं, गेल्या 10-12 वर्षापासून देशातच काय सुरू आहे, कोण काय करतोय, कोण कुठे पडतोय, काहीच समजायला मार्ग नाही मंडळी. हो, म्हणतात ना की बघा, विषय कसा आहे की नवरा आहे तोच आणि बायको आहे तोच. लेकर कुठून होईल अशी कंडिशन झालेली आहे मंडळी. त्याच्यामुळे लोक म्हणतात ना की आता काल परवाच त्या CBIचा तमाशा दिसला पूर्ण भारताला. त्या अरविंद केजरीवालांना मुक्त केलं कोर्टाने आणि काहीही नाही हो, खोटे आरोप करून 2 वर्ष जवळपास ते मनीष सिसोदियाला जेलमध्ये सळवलं आणि 1 वर्ष 1.25 वर्षाच्या आसपास जवळपास केजरीवालांना त्या जेलमध्ये सळवलं, रडवलं, पडता भुई केलं. कोणी? तर नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी. असं त्यांनीच काल सांगितलं, दोघांनी स्टेटमेंट दिलं. तर काय आहे मंडळी की मी सांगितलं तुम्हाला, आता काय नवरा येतेच आणि बायको येतेच, लेकर कुठून होणार. तुम्ही वाट पाहू नका कुठल्या रिपोर्टची. तर मग रिपोर्ट द्यायचा, तर मग असा थातूर रिपोर्ट आला. त्यांचं म्हणणं आहे झाडावर अजितदादांचं विमान कोसळलं आणि ते पडलं. वाह, क्या बात आहे. झाड इतकं उंच होतं, बारामतीच्या वरती, त्या रनवेच्या वरती ते झाड होतं आणि कुठेही, मी ते व्हिडिओज फुटेज तुम्हीही पाहिले असतील, कुठेही त्या ठिकाणी असं मोठ्या प्रकारचं असं झाड उंच तिथे त्या ठिकाणी नव्हतं आणि झाडाचा संबंधच येत नाही. कारण की त्याने जेव्हा पुन्हा टर्न घेतला विमानाने, जेव्हा त्यांना रनवेबद्दल कन्फ्युजन होतं आणि त्यांनी मग नंतर गो राऊंड ज्याला म्हणतात तो राऊंड घेतला आणि राऊंड घेतल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की असं ते आलं आणि हवेतच ते तिरकं झालं आणि ते डायरेक्टच कोसळलं. म्हणजे तो अगदी 10 ते 12 सेकंदात तो सगळा विषय संपला मंडळी. आणि हे म्हणताय तिथे झाड होतं. आता काय काय रिपोर्ट, आता हा पहिला रिपोर्ट आला, दुसऱ्या रिपोर्टमध्ये काय येईल ते मला म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल मंडळी तुम्हाला. आणि हा सगळा मुद्दा आणि हा अहवाल मला वाटतं अजून 2-4 महिने आला नसता. आधी तर काय म्हणाले की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला, आता त्याच्यामधून काहीच रिकवर होणार नाही डाटा. हे एक हास्यास्पद विषय. नंतर मग लोकांनी आरडाओरड केली की ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. म्हणजे लोकांना नुसतं मूर्ख समजण्याचं काम सुरू आहे. पण त्यांना वाटतं की नाही तुम्ही कुणी ऑफिसरला सांगा, पेल डालो, दे दो, जो होगा देखा जाएगा, हम जवाब दे ही रहेंगे. तर मग ते ऑफिसर तसंच करत असतील का की जरा सांगा बरं, ब्लॅक बॉक्स जळाला असं अनाऊन्स करून टाका आणि मग लोक ते मानून घेतील, जळाला बाबा, संपला, झाला, विषय संपला अजितदादांचा, असं लोकांना वाटेल का? अहो, हा भारत आहे, इंडिया आहे, याला हिंदुस्थान म्हणतात आणि खास या भूमीला महाराष्ट्र म्हणतात. इथे 1 से 1 कलंदर सिकंदर आहेत म्हटलं. हुशार आहे, टॅलेंटेड लोक आहे. लोक खोदून काढतात माहिती. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सत्तेत बसल्या, खुर्चीवर बसल्या म्हणजे तुम्हाला सगळं येतं? असं नव्हे. लोक अतिशय सामान्य माणसांमध्ये फार हुशार माणसं असतात. दिवसभर लोक मोबाईल पुढे असतात हल्ली आणि जग मुठ्ठी में आहे त्यांच्या आता सध्या. आणि दिवसभर काही लोक तर सर्चिंगमध्ये राहतात. काही लोकांचा काही प्रोफेशनच नाही दुसरं, काही त्यांना दुसरी काही नोकरी नाही, त्यांचा व्यवसाय नाही. काही लोक दिवसभर सर्चिंगवरच असतात की जे खोटं असेल त्या खोट्याचं खरं करण्याच्या नादात लागलेले असतात. ते लोक लिहितात ना सोशल मीडियावर मंडळी. त्यामुळे अजब गजब खेळ सुरू आहे. म्हणजे काय, झाडावर ते विमान आदळलं आणि मग ते विमान खाली पडलं आणि अजितदादा गेले. असंच गेले. महाराष्ट्राचा लोकनेता, एक नेता तयार व्हायला वर्षानुवर्ष खस्ता खाव्या लागतात आणि एक 40 ते 50 वर्ष सगळे घासावे लागतात, तेव्हा कुठे एखादा चांगला नेता आपल्याला मिळतो. आणि तो नेता असा जातो विमान अपघातात आणि त्याचा थातूरमातूर रिपोर्ट येतो. आणि ब्लॅक बॉक्स काय, कुठे गेलाय, कोणत्या देशात गेलाय, पाठवलाय तुम्ही ब्लॅक बॉक्स? इतके दिवस लागतात का डाटा रिकव्हर करायला? काय असेल, असून काय असेल त्याच्यामध्ये एवढं? शेवटी रेकॉर्डिंगच असेल ना, रेकॉर्ड झालेलं असेल ना. काही जे काही तुमचा टायपिंग असेल ती सुद्धा कुठे काहीतरी मॅटर त्याच्यामध्ये टाईप झालेलं असेल किंवा व्हॉइस रेकॉर्ड झालेला असेल, तो रिकव्हर करायला काय उशीर लागतो? दुसऱ्या यंत्राला त्याला जोडून रिकव्हर करणे आणि स्क्रीनवरती डाटा बघणे, संपला विषय. असं असू शकतं माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही बघून घ्या, ChatGPTला विचारा तर तुम्हाला सांगेल कदाचित.
इतके दिवस लागतात का हो? 6 महिने लागेल का रिपोर्ट यायला? रणनीती हीच आहे की कुठलाही विषय झाला की तो लोकांना विसर पडण्याची वाट पाहत राहा. त्याचा विसर कसा पडेल लोकांना. एकदाचा विसर पडत गेला, यांना काय करायचं, यांना सगळी डोकेदुखी असते बरं का. ह्या सगळ्या घटना घडल्या की त्या घटनेवर जे लोक ओरडतात आणि ते सगळी पेपरबाजी होते, पत्रकारबाजी होते, ते सगळं नको असते यांना. हां, यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये जे इंटरव्ह्यूज हे देतात ना, ते मोठ्या आनंदाने देतात. मग हेलिकॉप्टरमध्ये पत्रकारांना बसवून घेतात, आपल्या गाडीमध्ये बसवून घेतात, प्रवासादरम्यान मग काय काय ते बोलतात पत्रकारांशी, तेव्हा त्यांना पब्लिकच्या पुढे त्यांना राहावं लागतं ना. पण अशा वेळी काही घटना घडल्या आणि तेव्हा काही पत्रकारांनी प्रश्न विचारले, ते मोठे जिवारी लागतात मंडळी. आणि मग काही रिपोर्ट, काहीही ब्लॅक बॉक्स जळाला, मग म्हणाले नाही जळाला, मग आता रिपोर्ट आला की ते झाडावर विमान आदळलं वगैरे, अतिशय हास्यास्पद. मी म्हटलं ना मंडळी, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नवराही तेच, बायकोही तेच, सगळं तेच, लेकरं कुठून होणार, अशी कंडिशन झाली आहे हा मंडळी. आणि मला नाही, मी महाराष्ट्रात, मला माझा 71चा जन्म आहे, मी माझंही वय आता जवळपास 54-55 वर्षाचं असेल. मी इतकं हास्यास्पद राजकारणी आणि इतके गलथान आणि मूर्ख, एकदम मूर्ख, की ज्यांना उत्तर देण्याचाही ढंग नाही आहे, असे राजकारणी मी पहिल्यांदाच पाहिले. असे दादांसारखे काही बोटावर मोजण्या इतके असेल 2-4, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात. मी बघतो आहे, राजकारणात फार रुची मला लहानपणापासून नव्हती, पण हे असं सगळं ह्या गोंधळ आणि गाढवपणा बघून ना अतिशय इंटरेस्ट वाढला आहे माझा. खरंच तुम्हाला सांगतो की ते काय हास्यास्पद रिपोर्ट आहे तो. आता ब्लॅक बॉक्समधून काय आहे ते बघाल, मला तर वाटते असाच काहीतरी विषय होईल आणि लोक एकदाचे कसे विसरेल, नाही तर मग दुसरा काहीतरी एखादा विषय घडवून आणतील मोठा, काहीतरी वेगळंच विचित्र, जेणेकरून हा विसर लोकांना पडेल. काहीतरी म्हणजे काही होऊ शकतं ना. तुम्ही आता केजरीवालचा विषय पाहिलाच दिल्लीचा मंडळी. तर अशा प्रकारे अजितदादा जाऊन आता 1 महिना झाला मंडळी. एकतर पंचायत कशी झाली आहे रोहित पवारांची की ते बोलतायत, मुद्दा लावून धरतायत. मिटकरी बिचारे प्रामाणिकपणे त्याच्या मागे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ते काय म्हणतात अमोल मिटकरी की मला जे काही दिलं, मला जे काही विधान भवन बघायला मिळालं, मला संसदेत बसायला, सभागृहात बसायला मिळालं, ते सगळे उपकार अजितदादा पवारांचे आहेत. आणि आज जे काही मी उभा आहे, हे गरीबाचं लेकरू ते दादांमुळे उभा आहे. म्हणून मी जर या विषयात बोललो नाही तर मला माझी पुढची पिढी माफ करणार नाही. खूप मोठा शब्द आहे हा प्रफुल्ल पटेलांनी, त्या कोण सुनील तटकरेंनी, कोणते ते चौकडी आहे त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे विषय. माणुसकी महत्वाची आहे. तुम्ही किती वर्ष घासले राजकारणात ते महत्वाचं नाही आहे, कळलं का. आणि मग तुम्ही काहीच बोलत नाही. जे सत्तेसोबत आहे, तुम्ही अजितदादांचे सोबती होतात ना, तुम्ही सत्तेसोबत आहे ना. अजित पवारांचा पक्ष सत्तेसोबतच होता ना. तुम्ही काहीच बोलत नाही. सुनेत्राताई काहीच बोलत नाही, भारत पवार बोलत नाही, जय पवार बोलत नाही, एकटे रोहित पवार बोलतात. तर त्यांनी बोलणं मला वाटतं त्यांनी थांबवून द्यायला पाहिजे आता, कारण त्यांना सपोर्टच नाही, कुणाचाच सपोर्ट नाही. त्यांची गोची करतील, त्यांना अडचणीत आणतील, एखाद दिवशी अडचणीत आणतील, याचा अर्थ काही होऊ शकतो. त्यामुळे अशी सगळी गंमत आहे. आणि त्यांना किती ट्रोलिंग कोण करताय, भाजपाचे. आणि इतके मूर्ख ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले, ते काय असेल ते, त्यांना भैताळांना काही माहीत राहत नाही, काहीही आपले टायपिंग ट्रोल करत राहतात. त्यांना काय तकलीफ आहे. अरे तो पुतण्या आहे त्यांचा, तो पुतण्या आहे, त्याला चौकशी हवी आहे. त्यांना शंका येते आहे आपल्या काकांच्या घातपाताची. उद्या तुमच्या घरी घडलं म्हणजे मग काय होईल, आपल्या घरी घडलं तर काय होईल. त्याला पोटतिडकीने तो विषय मांडतोय. तुम्हाला त्रास का होतोय बाबा, तुम्ही विमान पाडलं का दादांचं, म्हणून मग शंका जाते लोकांची. आणि हे सगळे भाजपाचे समर्थक आहे जे ट्रोल करतायत. तर मंडळी असं आहे, तर पुढच्या रिपोर्टची आपण वाट पाहू. अतिशय हास्यास्पद विषय आहे. कोणतं डीजीसी आहे, मला तर त्यांना फार उत्सुकता लागली त्या अधिकाऱ्यांना बघायची. अतिशय मूर्खासारखा रिपोर्ट. गांजा पिऊन होते, नशा करून होते की दारू पिऊन तो रिपोर्ट त्यांनी लिहिला, देव जाणे. असं मंडळी, पुढच्या रिपोर्टची वाट पाहू आपण. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय, हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. नमस्कार.